नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आत्ता सध्या आहे मी FC रोडला आणि माऊलींची पालखी काही वेळातच FC रोडला येऊन पोहोचते। तर खूप सारी गर्दी इथे मित्रांनो आणि एक सणासारखं वातावरण आहे दिंडी म्हणजे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला माऊलींच्या पालखीचं दर्शन याच व्हिडिओमध्ये करायला भेटणार आहे। त्याचबरोबर आपण जाणार आहे दगडूशेठ हलवाई गणपतीच्या समोर पालखी ज्यावेळेस दर्शनाला जात असते तिथंसुद्धा आपण जाणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला पालखीचं दर्शन याच एका व्हिडिओमध्ये करायला भेटणार आहे। तर चला जाऊयात आणि वाट बघूयात माऊलींच्या पालखीची। समोर जो पाहत आहे तो आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा रथ। तर वाद्य वाजवत चाललंय बहुतेक आता याच्या पाठीमागत असणार ज्ञानेश्वर माऊलींची पालखी। आहे माऊलींचा पारंपरिक मानाचा नगरखाना। असा दिसते आज इस्रायलीच्या वारीची आज स्वच्छतेची वारी म्हणून ओळखली जाणार आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून अशी चांगली कामं घडो हीच त्या पंढरपूरच्या पांढऱ्या शर्दी प्राप्त आलेल्या सर्व वारकरी संप्रदाय काळकरी वारकरी विनेकरी आणि दिंडी चालकांचे मनपूर्वक पुण्यनगरीमध्ये स्वागत 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 तुझं पण स्वागत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मागे चालणारी
सुदर्शन रोड नंतर पुन्हा एकदा पालखी पास झाली आपल्या लक्ष्मी रोडवरून आणि तुम्ही गर्दी बघू शकता. हलका चौकातून लक्ष्मी रोड आणि लक्ष्मी रोडवरून दगडूशेठला ही पालखी जाईल आता आणि अशी काहीशी गर्दी आहे या साईडला. मित्रांनो, अशा प्रकारे पालखीचं आपण 3दा दर्शन घेतलं आहे आणि पालखी आता पास झाली दगडूशेठपासून. तर पालखी आता पुण्यामध्ये मुक्कामाला आहे. नानापेठमध्ये पालखी थांबते विठ्ठल मंदिरामध्ये. तर विठ्ठल मंदिरामध्ये पालखी थांबते. तर पालखीचा पुढचा प्रवास आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. तर बघूयात उद्याच्या भागामध्ये आपण पालखीचा मुक्काम, त्याचबरोबर विठ्ठल मंदिरामध्ये पालखी ठेवली आहे तर विठ्ठल मंदिरामध्ये जाऊन पालखीचं आपण दर्शन घेणार आहे. तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.